हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण माझा नवरा आणि त्याची बायको भाग 9 बघितलेला। आज आपण भाग 10 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। आज अक्षयला खूप रिलॅक्स वाटते। एकतर एना घरी नाही, त्यामुळे वाद भांडण नाही। दुसरे म्हणजे संध्यासोबत बाहेर वेळ घालवता आला। तिच्या बालिशपणात, निरागसपणात तोही बालिश व्हायला लागला। थोड्या वेळासाठी आपण मोठे आहोत, मॅच्युअर आहोत हे विसरून वागलं की खूप मजा येते, हे त्याने आज पहिल्यांदा अनुभवले होते। आज पहिल्यांदा तो असा जेवला होता। त्याला हॉटेलचे ते क्षण आठवून स्वतःवरच हसू येत होतं। दुसऱ्या दिवशी एना ऑफिसमधून सरळ घरी येते। यावेळी ती ठरवते की अक्षयसोबत ती आता वाद न घालता शक्य तितक्या सौम्य वागायचा प्रयत्न करेल। जमल्यास त्याला खुश करण्यासाठी ती काही मराठी रीतिरिवाज सुद्धा पाळेल, म्हणजे तसा दिखावा तरी करेल, पण अक्षयला स्वतःपासून दूर होऊ देणार नाही। या सगळ्यात मोठी हार होती तिची आणि ते तिला कदापि मान्य नव्हती। तिला बघताच मंगलताई नाक मुरडत पुटपुटतात। कुणाला न सांगता वाटेल तेव्हा जायचं आणि मनाला वाटेल तेव्हा यायचं, जसं हे घर नाही हॉटेल आहे। मंगलताई जरूर हळू बोलल्या असल्या तरी एनाला त्यांचे बोलणे ऐकू जाते। संताप होतो तरी शक्य तितकं सौम्य होऊन थोडं चेहऱ्यावर उसणे स्माईल आणीत आई यापुढे सांगून जात जाईल, एवढं बोलून ती आपल्या रूममध्ये निघून जाते। इकडे मंगलताई तिच्या बोलण्यावर पुन्हा तोंड वाकडं करतात। त्यानंतर अक्षय घरी येतो। एनाची कार बघून लक्षात येते की ती घरी आली आहे। त्याच्या कपड्यावर आट्या येतात, पण थोडा वेळ विचार करून तो मनाशी ठरवितो की आता एनाशी वाद घालणार नाही, की अपेक्षा करणार नाही। घरात आणि दोघात सगळं चांगलं पाहिजे असेल तर त्याला तिला तिच्या पद्धतीने जगू द्यावे लागेल। तसाही तिचा जिद्दी स्वभाव बघता तो ठरवितो की तो आता कधीच तिला कुठलेही सणवार करायला लावणार नाही, की कुठले रीतिरिवाज पाळायला लावणार नाही। तिला तिच्या मनाप्रमाणे जगण्याची पूर्ण मुभा देईल। तो रूम मध्ये जातो तर एना त्याला लांबून स्माईल करीत, मला वाटलं तू मला न्यायला येशील, पण तुला तर माझी आठवणच आली नाही हो ना। त्यावर अक्षय बॅग टेबलवर ठेवत, तसं नाही ग, म्हटलं तुलाही थोडं रिलॅक्स होऊ द्यावं, आराम करू द्यावा। उगाच घरी चल रडगाणं लावलं तर तुझी पण पुन्हा चिडचिड होईल, म्हणून तुला काही बोललो नाही। एना त्याच्या गळ्यात दोन्ही हात घालीत लढीकपणे, सिरियसली अक्षय, मी काय फक्त चिडचिडच करते। त्यावर अक्षय गळ्यातून तिचे हात काढीत, एना प्लीज, आता अर्थाचा अनर्थ नको करू, मी सहज बोललो। एनाला अक्षयचे सिरियस बोलणे ऐकून वाईट वाटते। मनात येते मी तर गमतीत बोलली। अक्षय माझ्या याही शब्दाला इतकं सिरियसली घेत आहे, आमच्यात दुरावा वाढत आहे का? नाही, मला काहीतरी करावेच लागेल। अक्षय आणि माझे नाते नॉर्मल करावे लागेल आधीसारखे। ती विषय न वाढवता आटोपते घेते। अक्षय तसा एनाशी नीट बोलत होता, पण तिला जवळ घेत नव्हता। दिसणारा अदृश्य असा पडदा होता, दुरावा होता। एना आपल्या परीने खूप प्रयत्न करीत होती त्याच्या जवळ जाण्याचा, पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरत होते। रोज तो बेडचा कोपरा पकडून झोपायचा। एनाला समजत नव्हतं की काय करावे। दिवसामागून दिवस जात होते। नवरात्र सुरू झाली तशी मंगलताईची गडबड सुरू झाली। दरवर्षी त्या जवळ असणाऱ्या देवीच्या मंदिरात ओटी भरायच्या, पण यावेळी संध्याच्या हाताने त्यांना ओटी भरायची होती। त्या सकाळी सकाळी तयारी करतात। 1.25 पायली तांदूळ, त्यात ओटीचे सामान टाकून, हिरवा चुडा, नारळ सगळं ठेवून सकाळी सकाळी उठून त्या संध्याच्या रूममध्ये जातात। तर संध्या ब्रश करीत असते। त्यावर मंगलताई, संध्या, आज देवीच्या मंदिरात जायचं आहे, तुला तिथे देवीची ओटी भरायची आहे, तेव्हा ओटी भरेपर्यंत उपवास करायचा आणि हो, लवकर अंघोळ करून छानची साडी नेस, गजरा सुद्धा माळ, बरं केसात छान दिसतो तुला। संध्या फेस भरलेल्या तोंडाने, आई मला ओटी कशी भरतात माहिती नाही। त्यावर मंगलताई न समजून, काय? त्यावर संध्या हात वारे करीत, ते माहिती नाही मला। मंगलपणे त्रासिकपणे, ए बाई, आधी तू तोंड धु, मग विचार काय विचारायचे आहे ते। संध्या लगेच बेसिंग जवळ जाऊन तोंड धुते आणि टॉवेलने फुसत, अहो आई, मी म्हटलं मला ओटी कशी भरतात माहिती नाही। त्यावर मंगलताई डोक्यावर हात मारीत, अगं पण लग्नानंतर तू भरली होती ना। संध्या तोंडाचा चंबू करीत अडखळत, हो पण मला आता आठवत नाही। त्यावर मंगलताई तिच्या निरागसपणावर हसत, मी आहे ना, मी येईन सोबत, मी सांगेल तसं तसं करायचं बस, पण लक्षात ठेव तोपर्यंत काही खायचं नाही। आणि मंगलताई जायला वळतात तशी संध्या पुन्हा थांबवत, आई चहा पिऊ शकते? त्यावर मंगलताई, हो, आणि संध्या पुन्हा थांबवत, आई पाणी? त्यावर मंगलताई त्रासून, अगं वेंधळे, चहा पिऊ शकते म्हणजे पाणी पिऊ शकते ना, फक्त नाश्ता आणि जेवण करू नको, ते तिकडून आल्यानंतर कर, समजलं? तशी संध्या होकारार्थी मान हलविते। नाश्त्याच्या टेबलवर उशीर झाला म्हणून एना खूप स्पीडपणे नाश्ता करीत असते। अक्षय फक्त दूध घेतो बघून, एना तू नाश्ता करीत नाही आहेस?
त्यावर अक्षय मोबाईलमध्ये बघत नाही. ते आईने मंदिरात चल म्हणत आहे तर पूजा होईपर्यंत काही खाऊ नको बोलली. त्यावर ॲना, ओ मला का नाही सांगितले, मी पण आली असती. म्हणजे मी पण येते मंदिरात, तू आधी सांगितलं असतं तर मी पण नाश्ता केला नसता. त्यावर अक्षय तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष न देता, मला माहीत नव्हतं तू मंदिरात येशील, तुला या सगळ्यात इंटरेस्ट नाही ना. ॲना त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत, तू थांब, मी लगेच रेडी होऊन येते. त्यावर अक्षय बघतच राहतो आणि मंगलताईच्या कपाळावर आट्या येतात. त्या मनात पुटपुटत, आता ही अवदसा कशाला येत आहे, नको तिथे नाक खुपसायचं. संध्या छानशी पॅरेट ग्रीन कलरची नेटची साडी घालून येते. रंग भडक जरी असला तरी तिच्या अंगावर तो कमालीचा खुलून दिसत होता. तिला बघताच अक्षय क्षणभर आपण काय करीत होतो हेही विसरून जातो आणि तंद्री लागल्यासारखा तिला बघतच असतो. संध्याच्याही ही गोष्ट लक्षात येते. तिची मनात छलबिचल होते. इतक्यात ॲना लगबगीने येते. आय एम रेडी, चला निघूया. आणि अक्षय कारमध्ये जाऊन बसतो तर ॲनाला बघून संध्या मागच्या सीटवर जाऊन बसते. तिच्या बाजूला मंगलताई सगळ्या सामानाची पिशवी घेऊन बसतात आणि ॲना अक्षयच्या बाजूच्या सीटवर थाटात बसते. सगळे मंदिरात पोहोचतात. मंगलताई पुजाऱ्याजवळ काहीतरी सांगते तसा पुजारी त्यांना एक मोठं ताट देतो. ॲना मंदिरात इकडे तिकडे बघत असते. तिथे मुख्य देवीची मूर्ती होती पण मंदिराच्या सभोवती थोड्या थोड्या अंतरावर साधारण मूर्त्या होत्या. त्यात सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या बसवल्या होत्या. संध्या सुद्धा त्या मंदिरात पहिल्यांदा आल्याने ते सगळं बघत होती. ॲना तिला प्रत्येक देवी देवतांचं नाव विचारत होती आणि संध्या तिला एक्सप्लेन करून सांगत होती. मंगलताई आवाज देत, अक्षय संध्या इकडे या. तसे अक्षय आणि संध्या त्यांच्या जवळ जातात. त्यांच्या मागे ॲना सुद्धा जाते. पुजारी अक्षय आणि संध्याला बसायला आसन देतो. दोघेही आजूबाजूला बसतात. सर्वप्रथम दोघेही देवीची पूजा करतात. मंगलताई ताटात सगळं काढून एक जरीचा पीस देवीच्या पायापाशी अंतरायला सांगते. त्याप्रमाणे संध्या करते. त्यानंतर त्यावर ती ओंजळ भरून तांदूळ त्यात 5 वेळा ओतते. त्यावर हिरवा चुडा, फळं, हळदी कुंकू तसं फुलं ठेवते. शेवटी पेढ्यांचा प्रसाद ठेवून देवीला नमस्कार करते. अक्षय सुद्धा मनोभावी देवीला नमस्कार करतो. मंगलताई हात जोडून डोळे मिटून मनात पुटपुटतात, आई माझ्या मुलांचा संसार सावर, त्याला संध्यासारखी अर्धांगिनी आयुष्यभर लाभू दे आणि ही सटवी त्याच्या आयुष्यातून दूर कर. एवढी माझी मनोकामना पूर्ण कर. असं झालं तर मी या दोघांना घेऊन तुळजापूरला तुझ्या दर्शनाला येईल. हात जोडून दोघेही उठायला जातात तर पुजारी त्यांना थांबवतो आणि संध्याला तिचा पदर समोर करायला लावतो आणि अक्षयला तिच्या पदरात हात लावायला सांगतो. दोघेही त्याचप्रमाणे करतात. पुजारी तिच्या पदरात नारळ आणि 2 फळं टाकतो. दोघांच्याही डोक्यावर थोड्या अक्षता टाकीत, पुढच्या वर्षी तुझ्या ओटीत मूल असेल, पुढच्या वर्षी तिघेही देवीच्या पाया पडायला याल आणि हो, हे फळ दोघांनीच खायचे आहे. हे ऐकताच ॲनाला कसं तरी होते. दोघेही उठतात. तशी ॲना मंगलताई जवळ येत, आई मलाही हे करायचं आहे. त्यावर मंगलताई मोठ्याने, काय? त्यावर ॲना, ते संध्याने आता केलं ना, राईस अँड फ्रुट्स देवीला ठेवले ते. मंगलताई, अगं त्याला ओटी भरणे म्हणतात, यात तुझा इंटरेस्ट नसतो म्हणून मी एकच ओटी आणली आणि तसेही ते उपाशी राहून करायचे असते. तू तर मस्त दाबून नाश्ता करून आली. त्यावर ॲना चिडून, आई तुम्ही मला विचारायला पाहिजे होते ना, मी नाही म्हटलं असतं तर ठीक असतं, पण तुम्ही मला न विचारताच फक्त संध्याकडून ओटी भरून घेतली. त्यावर संध्या, अक्षय आणि मंगलताई तिला आश्चर्याने बघतात. मंगलताई पण संतापून, काय ग, तुला तर हे सगळं आवडायचं नाही. हरतालिकेच्या दिवशी उपवास करून नॉनव्हेज खाल्लं तू. तुझ्या नादी लागून मी कशाला आपला धर्म बुडवू. हे काही खेळ गंमत नाही कधीही आणि कसेही करायला. या दिवसात नॉनव्हेजकडे बघायचं सुद्धा नसतं. तू करू शकते. या दिवसात उपवास करायचा असतो, तू करू शकते. फक्त आलं आणि देवीच्या पायाजवळ सगळं ठेवलं, तू त्याला ओटी भरणे नाही म्हणत. त्यासाठी श्रद्धा असावी लागते, देवीजवळ विश्वास असावा लागतो. पण तुला तर हे सगळं धुतांड वाटते. मग कशाला येते? मी ना तुला इथे बोलवलं, ना तुला उपवास करायला सांगितला आणि ना ओटी भरायला सांगितली आणि कधी सांगणारही नाही. बघितला तुझा भक्तिभाव हरतालिकेच्या दिवशी. त्यावर थोडा आवाज वाढून अक्षय, चला झालं इथलं काम, निघूया आता. तसंही जे बोलायचं असेल ते घरी बोला, हे मंदिर आहे. एवढं बोलून त्या तरातरा पाय टाकीत बाहेर निघून जातात. तिच्या मागे संध्या पण निघून जाते. अक्षयला कळत नाही ॲनाला अचानक काय झालं. ती आज चक्क ओटी भरायला भांडत होती. ॲनाला खूप मोठा अपमान वाटतो. तिला वाटते तिला या घरात दुय्यम स्थान मिळत आहे आणि संध्याला सगळा मान मिळत आहे.
रूममध्ये एऱ्या साऱ्या खाली ती आतून घुमसत असते. मनात खूप राग असतो पण काही करू शकत नाही. मी अक्षयची बायको आहे, मग ती ओटी संध्या कशी भरू शकते? माझा हक्क आहे तो. आणि तो काय म्हणाला, पुढच्या वर्षी ओटीत मूल कसं शक्य आहे ते? ती कशी आई होऊ शकेल? अक्षय फक्त माझा आहे. नो नो ॲना, तुला काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर हा संसार अलगद तुझ्या हातून संध्याच्या हातात जायला वेळ लागणार नाही. डोक्यात काहीतरी आयडिया येत. येस, त्या संध्यालाच या घरातून बाहेर काढलं तर? इट इज अ बेस्ट आयडिया. ओ नो, तिला घरातून कसे काढणार? यांनी तर स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं की अक्षय तिची जबाबदारी घेईल म्हणून. आता काय करायचं? त्यावर ॲना, स्वतःला विचार कर ॲना, विचार कर. आणि तिला काहीतरी सुचतं की संध्याचं लग्न करून द्यायचं. तसंही ती किती दिवस इथे पडून राहणार? तिलाही तिच्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला पाहिजे ना. मला अक्षयशी या विषयावर बोलावं लागेल, त्याआधी संध्याशी बोलावं लागेल. त्यावर ॲना संध्याशी बोलायचा चान्स बघते पण ती कधी एकटी मिळतच नाही. कधी मंगलताई संध्याजवळ असतात तर कधी तिला क्लासमधून घरी यायला उशीर होतो, तर कधी ॲना बिझी असते. एक दिवस संडेच्या दिवशी संध्या एकटी मिळतेच. अक्षय आईला घेऊन मार्केटमध्ये गेला असतो तर मंगेशराव आपल्या मित्राकडे. त्यामुळे घरात संध्या आणि ॲनाच होत्या. ॲना बाहेरून व्हेज मोमोज ऑर्डर करते. काही वेळात ऑर्डर येते तशी ती 2 डिश सजवून संध्याजवळ नेत. हाय संध्या, काय करीत आहेस? संध्या तर मोबाईलवर काहीतरी क्लासिकल डान्स स्टेप बघत होती, पण ॲनाला ती बघून मोबाईल ऑफ करते आणि काही नाही ग, काही स्टेप आठवत होती. त्यावर ॲना, भूक लागली का ग? बघ मी मोमोज ऑर्डर केले आपल्यासाठी. संध्या ते मोमोज बघून खुश होते. भूक तर नव्हती पण या मोमोजकडे बघून आता भूक लागली आहे. ॲना हसत, घे ना मग. आणि दोघेही मोमोजचा आनंद घेत खात असतात. ॲना हळूच विषय काढीत, संध्या तू काय विचार केला? त्यावर संध्या, न समजून कशाबद्दल? ॲना, अगं तुझ्या फ्युचरचा. संध्या मोमोज खात, सध्या तरी मी विचार करणं बंद केलंय. त्यावर ॲना, अगं पण असं म्हणून कसं चालेल? पुढचा विचार तर करावाच लागेल ना. तू असं किती दिवस इथे राहणार? आय मीन एकटी किती दिवस राहणार? तुझाही संसार असायला हवा ना, तुझ्याही लाईफमध्ये कोणीतरी असायला हवा ना. त्यावर संध्या थोडी सिरियस होत, इतकं सोपे नसतं ग. त्यावर ॲना, कठीणही नाही, तू एकदा मनावर घेतलं तर सगळं सोपं होईल. त्यावर संध्या, बघू. मग लगेच ॲना, अगं बघू बघू करता करता आयुष्य निघून जाईल. मी काय म्हणते, मी मॅट्रिमोनीवर तुझी प्रोफाईल बनवू का? त्यात ज्यांची प्रोफाईल ठीक वाटली त्याच्याशी बोलायचं. त्यातून जर तो सगळ्या गोष्टींनी बरा वाटला तर मग पुढे जायचं, नाहीतर सोडून द्यायचं. काय म्हणते? त्यावर संध्या, नको नको मॅट्रिमोनी वगैरे, खूप फेक प्रोफाईल असतात तिथे. तू माझं टेन्शन घेऊ नको. सध्या तरी माझा सगळा फोकस माझ्या डान्सवर आहे. लग्न, लाईफ पार्टनर नंतर बघू. एवढं बोलून ती डिश घेऊन किचनमध्ये निघून जाते. इकडे ॲना हात चोळत चरफडत बसते. कसं समजवायचं हिला? ही जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत अक्षयसुद्धा हात घालणार नाही. मी काय करू? हिला कसं या घरातून बाहेर काढू? कारण जोपर्यंत ही इथे आहे तोपर्यंत सगळ्यांचे अटेन्शन हिलाच मिळेल. मला घरातील सुनेचा मान हिच्या प्रेझेंटमध्ये कधीच मिळणार नाही. काढण्याची तर भाषा अक्षयसमोर चुकूनही करू शकत नाही. पण मी संध्याला घरातून बाहेर केलं तर त्याच्या आणि माझ्यातील दुरावा अजूनच वाढेल. कसं तरी आमचे नाते ठीक होऊन बघत आहे, त्यात आता मी प्रॉब्लेम नाही करू शकत. आज कोजागिरी पौर्णिमा असल्याने आजूबाजूचे सगळे शेजारी मिळून कोजागिरी करवण्याचे ठरवतात. त्यासाठी शेजारी काही मंडळी घरी येतात. काकू, अक्षयदादा कुठे आहात सगळे? तसं अक्षय आणि बाकीचे सगळे लोक पण बाहेर येतात. मंगेशराव हसत, काय कोजागिरीची तयारी सुरू झाली का? शेजारचा मोहन, हो काका, यावेळी आपण समोरचं मंदिर आहे ना त्या पटांगणावर कोजागिरी करू. त्यावर अक्षय, अरे वा, छान आयडिया आहे. ती पण जागा मोठी आहे. आपल्याला खेळ खेळायला, डान्सला पण भरपूर जागा मिळेल. सगळे त्यावर होकार देतात. मंगेशराव त्यांना काही पैसे देतात. त्यांच्यातील कपिल, अरे अक्षय, सायंकाळी लवकर ये, थोडी तयारी करू आणि तुझ्याकडे जो म्युझिक सिस्टम आहे ना तो घेऊन येशील. त्यावर अक्षय, ठीक आहे, तसाही आज मी 5 वाजेपर्यंत येऊन जाईल. मग आपण गेम काय काय करायचं ते ठरवू. सगळे त्याला होकार देतात आणि जायला वळतात की मंगेशराव, अरे कुठे निघाले? मेनू काय काय आहे ते तर सांगा आधी. तसे सगळे त्यांच्यावर हसायला लागतात. त्यांच्यातील एक काका, दूध तर रात्री 12 नंतर मिळेल, त्याआधी मसाले भात, कढी, कांदा भजी आणि पालकपुरी असा बेत आहे. मंगेशराव खुश होत, अरे वा 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 वा, मग मी आतापासूनच उपवास करायला लागतो. एवढं सगळं पोटात टाकायला जागा पाहिजे ना. न पुन्हा एकदा सगळे हसायला लागतात. ॲनाला काहीच कळत नाही हे काय सुरू आहे ते. ती अक्षयला विचारते तर अक्षय तिला हा एक मराठी सण आहे जो रात्री सगळे जागून खेळून सेलिब्रेट करतात असं सांगतो. अक्षय तिला येणार का विचारतो. त्यावर ती हसून नक्की येईन असं सांगते.
ॲना मनाशी पक्क ठरवते की यावेळी कुठलीच चूक करणार नाही आणि आई आणि संध्यावर बारीक लक्ष ठेवेन. आज एरियात सगळ्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता. बाया, माणसं, मुली, लहान मुलीसुद्धा तयारीला लागले होते. सगळे आपापल्या परीने हातभार लावित होते. स्वयंपाक सगळ्या बाया मिळून करणार होत्या म्हणून त्याची पूर्वतयारी त्या दुपारपासूनच करीत होत्या. इकडे ऑफिसमध्ये बॉस ॲनाला कॅबिनमध्ये बोलवतो. ॲना नॉक करीत "मे आय कम इन सर?" बॉस संतापून "येस प्लीज कम." ॲना आत येतात. तिला बसायला न सांगता बॉस चिडून एक फाईल तिच्या समोर फेकत "व्हॉट इज दिस मिस ॲना?" त्यावर ॲना कन्फ्यूज होत ती फाईल घेत "काय प्रॉब्लेम आहे सर?" त्यावर बॉस जास्तच चिडून "काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय केले?" त्यावर ॲना "प्लीज सर काय झालंय ते नीट सांगा, मला काहीही कळत नाही आहे." बॉस पुन्हा चिडून "तुम्ही मिस्टर शेरेकर यांची फाईल अप्रूव्ह कशी केली? 25 लाखाचं लोन अप्रूव्ह केलं, काय बघून केलं मिस ॲना?" त्यावर ॲना कॉन्फिडंटपणे "सर हे बघा त्यांच्या फ्लॅटचे डॉक्युमेंट." त्यावर बॉस संतापून "मूर्ख मुली, तूच ते नीट बघ. फेक डॉक्युमेंट जोडले त्याने आणि तू ते अप्रूव्ह केले. तुला ते डॉक्युमेंट चेक करायची गरज वाटली नाही की लोन अप्रूव्ह करण्यासाठी त्याने काही तुला पैसे दिले?" त्यावर ॲना चिडून "सर तुम्ही माझ्यावर आरोप लावित आहात. मी आजपर्यंत माझं काम प्रामाणिकपणे केले आणि तुम्ही माझ्यावर असे घाणेरडे आरोप लावित आहात." त्यावर बॉस "मी फक्त आरोप लावले. जेव्हा एन्क्वायरी होईल ना तेव्हा काय प्रश्न विचारतील आणि तुला काय काय उत्तर द्यायचे तुझं तू ठरव आता, कारण ही केस तू हँडल केली. यावर सगळीकडे तुझ्या साईन आहेत आणि तूच हे लोन अप्रूव्ह केलं. आता बघ काय करायचंय ते." प्रश्न 25 लाखाचा आहे. ॲनाला आता दरदरून घाम फुटतो. ती विचार करू लागते आपण असा हलगर्जीपणा कसा काय केला. टेन्शनमध्ये तिला काही सुचत नाही. तिला तसं बघून आलिशा तिची एक मैत्रीण तिच्या जवळ येते. "ॲना काय झालं? यू लुक टेन्स." तिला बघताच ॲना रडायला लागते आणि जे घडलं ते सगळं सांगते. आलिशा "अगं पण एवढी मोठी चूक कशी झाली?" त्यावर ॲना रडतच "मला काही आठवत नाही आहे गं, माझं डोकं काही काम करत नाही आहे." आयशा तिला बाहेर घेऊन जाते आणि तिचं टेन्शन कमी करण्यासाठी दोघेही थोडी थोडी वाईन घेतात. सायंकाळी ॲना घरी येते तर सगळे मंदिराच्या पटांगणावर असतात. मंगेशराव आपल्या मित्रांसोबत पटांगणातील बाकावर बसून गप्पा मारीत असतात. मंगलताई आणि संध्या बायांमध्ये बसून स्वयंपाकात मदत करीत असतात. सोबत त्यांच्या गप्पा आणि गॉसिप पण सुरू असते. अक्षय मुलांसोबत म्युझिक सिस्टीम लावीत असतो. त्याला दुरूनच ॲनाची कार दिसतो. तो तसा घरी येतो आणि बेडरूममध्ये येताच "ॲना चल फ्रेश हो लवकर, आपण ग्राउंडमध्ये जाऊ. सगळे तिकडे आहेत आणि डिनरसुद्धा तिकडेच आहे." पण जसा तो ॲनाजवळ येतो तसा त्याला दारूचा उग्र वास त्याच्या नाकातोंडात जातो. अक्षय शॉक होऊन ॲनाला बघत "ॲना तू ड्रिंक घेतलं? तेही आज? तू तर सकाळी या प्रोग्रॅमला येण्यासाठी उत्सुक होती ना, मग काय आहे हे?" त्यावर ॲना रडतच "यू नो अक्षय, आज माझा बॉसने मला खूप काही सुनावले. नाही ते आरोप केले. खूप टेन्स होते रे मी." तिला मध्येच थांबवत अक्षय चिडून "म्हणून तू ड्रिंक घेतलं? तू एकटीच जॉब करते काय? आम्ही नाही करत? आम्हाला नाही ऐकावं लागत बॉसचं बोलणं म्हणून का आम्ही दारू पिऊन येतो? तू ना ॲना, तू सगळं हे मुद्दाम करते." ॲना नशेतही त्याला आश्चर्याने बघत "अक्षय तू असा कसा म्हणू शकतो मला?" त्यावर अक्षय काही चुकीचे नाही बोलत आहे मी. तू मुद्दाम हे सगळं करते. आमचे सण समारंभ तुला खराब करायचे असतात ना म्हणून तू हे सगळं करते. पण कशासाठी? मी तर तुझ्याकडून अपेक्षा करणं बंद केलं ना. तुला मी कुठले उपवास तापास करायला सांगत आहे ना कुठली पूजा. मग कशाला करते हे सगळं? तूच म्हणाली ना की मी प्रोग्राममध्ये येईन आणि मग हे काय? अशी येणार होती तू? आमची शोभा करायची होती का सगळ्यांसमोर तुला?" त्यावर ॲना रडतच "अक्षय माझं ऐकून तर घे, मी खरंच खूप टेन्शनमध्ये आहे." त्यावर अक्षय रागाने "दरवेळी तुला आपल्या वागण्याचं जस्टिफिकेशन द्यायला कुठलं ना कुठलं रिझन मिळतंच, पण यावेळी मी काहीही ऐकून घेणार नाही. काही गरज नाही तुला बाहेर यायची, इथेच थांब तू." रागाने अक्षय बेडरूममध्ये बाहेर पडतो. "माझंच चुकलं, मी हिच्याशी लग्न नव्हतं करायला पाहिजे. काय दुर्बुद्धी सुचली आणि या महामायेशी लग्न केलं. भोगा आता आपल्या कर्माची फळं." त्याची ही बडबड ॲना दारात उभी राहून ऐकते. तेवढ्यात तिची नशा अर्धी उतरते. दुःखी होऊन ती बेडवर स्वतःला झोकवून देते. "अक्षय मी कुठल्या टेन्शनमध्ये आहे हे एकदाही विचारलं नाही तू. आज मी कुठल्या प्रॉब्लेममधून जात आहे. नवरा म्हणून तू मला सांभाळायचं सोडून तूच मला सुनावून गेला. तुला आजचा दिवस, तुझा सण इतका महत्त्वाचा आहे की माझं टेन्शन, माझा प्रॉब्लेम त्यासमोर काहीच नाही. अरे माझा जॉब जाऊ शकतो आणि तू मला सांभाळायचं सोडून तूही मला ऐकवून गेलास. मी कुणाचा आधार घेऊ मग? अशा वेळी जर तू माझी साथ देऊ शकत नाही तर मग काय कामाचं आपलं नातं?"
आणि ती खूप हमसून हमसून रडू लागते. इकडे पटांगणात मात्र सगळ्यांची मस्त मैफिल जमलेली असते. हसणे, विनोद करणे, नक्कल मारणे असं बरंच काही काही सुरू असतं. जेवण सुरू असतं तशी संध्या ॲनाला बोलवायला घरी येत असते. पण तिला बघताच पंक्तीत बसलेला अक्षय उठून तिच्याजवळ येत, कुठे जात आहे तू? त्यावर संध्या मागे वळून बघत ती ॲनाला जेवायला बोलवायला चालली. अक्षय लगबगीने, नको नको, तू नको जाऊ, मी तिचं ताट वाढून घेऊन जाईल, तू परत जा. तिला विचित्र नजरेने बघताना पाहून ते ॲनाचं डोकं दुखत आहे ना, म्हणून तीच मला बोलली की माझं ताट घरीच घेऊन ये. तर मी घेऊन जाईल, तू एन्जॉय कर. संध्याला त्याचं वागणं विचित्र वाटते, पण जास्त विचार न करता ती परत आपल्या जागेवर येऊन बसते. अक्षय एक ताट वाढून बेडरूममध्ये ठेवतो. ॲना रडून रडून झोपलेली असते. तिला कळावं म्हणून तो ताट टेबलावर आवाज करीत जोरात ठेवतो, पण ॲना काही उठत नाही. शेवटी तो ताट तसेच ठेवून निघून जातो. ड्रिंकमुळे आणि जास्त स्ट्रेसमुळे ॲनाला गाढ झोप लागलेली असते. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, असे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.